आलो इथवर आमच्या अचानक इकडून आलो आणि हिजा बहिणीवर उडी मारली. मग ते मला तर बहिणीचा पाय घावला. मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले. मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याच्या दात स्वेटरमध्ये अडकले. नाव बालाजी संग्राम पाटील. रात्री आम्ही जेवून वर झोपायला येत होतो तेव्हा अचानक माझ्या बहिणीवर बिबट्याने हल्ला केला. मग तेव्हा माझ्या हातातून हात सुटला. मग मला तो बहिणीचा पाय घावला. मी तो पाय ओढून बिबट्याला तिथून हाक लावून लावले. माणसाने ओरडून माणसं परत गोळा झाली. मग परत ना मग ती वन विभागवाली ती आली. ती काय 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 तिने पावलाच्या सण ती बिटू काढलं. ती तुझ्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला काय काय? माझ्या हल्ला करण्याचा प्रयत्न केला बिबट्याने, पण मी बाजूला पडल्यामुळे तिला बहिणीवर हल्ला केला. तू काय पाय धरून बहिणीचा वडला सगळा? हा, पाय धरला बहिणीचा. माझं नाव संग्राम मानराव पाटील. माझी कन्या स्वरांजली संग्राम पाटील. तिला काल रात्री बिबट्याने हल्ला केला. नुसतं जेवण करून ते झोपण्यासाठी वरच्या घरात जात होते आणि आई आणि 2 पोरं वर जाताना त्याला मागणं येऊन बिबट्यानं मुलीवर हल्ला केला. मुलाने त्याचा मुलगी पडल्यावर मुलानं तिचा पाय धरून वडला म्हणून पोरगी आमची वाचली. शिवम संग्राम पाटील मुलाचे नाव, तिच्या भावाचे. तुमची सध्या काय मागणी आहे शासनाला किंवा वन विभागाकडे? काय वन विभागाने काहीतरी त्या बिबट्यावर त्याला पकडून नेणे किंवा काहीतरी आदेश काढणे काहीतरी करावं असं इच्छा आहे आमची. कारण पोरांनी असा हल्ला करायला लागल्यावर जरा हे आहे ना, डेंजर परिस्थिती आहे. शिवम संग्राम पाटील हा जो धाडशी विद्यार्थी आहे, हा धाडशी विद्यार्थी श्री शिवछत्रपती विद्यालय शिराळा या ठिकाणी इयत्ता 5वीमध्ये शिक्षण घेत आहे. त्याच्या गावात घडलेली कालची घटना अत्यंत वाईट, परंतु त्याच्या धाडसाचं कौतुक करणारी अशा प्रकारची आहे की 2 भाऊ आणि बहीण दोघं एकमेकाला हाताला धरून जात असताना गावामध्ये त्यांची 2 घरे आहेत. त्या 2 घरापैकी एका घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करत असताना बिबट्यानं भरवस्तीमध्ये या स्वराली संग्राम पाटील या मुलीवरती हल्ला केला. परंतु नसीब इतकं चांगलं होतं की त्याच्या डोक्यावरती, मुलीच्या डोक्यावरती स्वेटर असल्यामुळं त्या बिबट्याच्या दात स्वेटरमध्ये अडकले. त्याच वेळेला या आमच्या विद्यार्थी शिवम यानं खूप मोठं असं धाडस केलं आणि त्यानं आपल्या बहिणीचा हात सुटला, परंतु त्यानं धाडसानं आपल्या बहिणीचा जो पाय आहे तो पाय पकडला गेला. बिबट्या एका बाजूला ओढत होता आणि हा आमचा शिवम एका बाजूला असा त्या मुलीला ओढत होता आणि मोठमोठ्यानं ओरडत होता. तेवढ्यात गावातील लोक किंवा पालक संग्राम पाटील, त्याची पत्नी, त्याचे आजी आजोबा हे बाहेर आले आणि त्यामुळं बिबट्यानं त्याच्या सावजाला सोडून दिलं. अशा प्रकारची दुर्दैवी घटना या ठिकाणी घडलेली आहे. परंतु सर्वत्र या शिवमचं संपूर्ण गावामध्ये, संपूर्ण तालुक्यामध्ये त्याचं कौतुक अशा प्रकारे होत आहे. मी विनंती एवढी करतो वन विभागाला की अशा प्रकारचे जे वन्य प्राणी आहेत, या प्राण्यापासून गावकऱ्यांचं, या लहान मुलांचं संरक्षण करावं, हीच मी त्यांना एक विनंती करतो. आणि झालेलं जे नुकसान आहे त्या नुकसानाबद्दल या वन विभागानं काहीतरी त्यांना मदत करणं अत्यंत आवश्यक आहे. धन्यवाद. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.